अजून ताण बसला पाहिजे, तरच दोर तुटेल. काय करावं? संशयाला सिद्धीच्या फौजेत सोडलंय. एकमेकांविषयी असणाऱ्या जिव्हाळ्याच्या पोळ्यावर शंकेचा दगड मारलाय. त्यातून गैरसमजांच्या माशा उठतील, एकमेकांचा चावा घेतील, फौजेत बेबनाव घडून अखेरीस वेढा उठला पाहिजे. काय करावं आणखी? इथं आम्हाला हालचालीला वाव नाही. आऊसाहेब जे काही करतायत त्यात यश येत नाही. नेतोजीरावांचा हल्ला कारगर होत नाही. त्यात तो लांडगा तिकडे दात विचकतोय, गुरगुरतोय. शास्ता खान, त्याच्या मनात कुठली चाल असेल, त्याच्या चालीनं राजगड नामोहरम तर होणार नाही. आणि आऊसाहेब, या सगळ्या धामधुमीत त्यांची तब्येत बरी राहील ना? आमच्या राणूबाई आमची वाट बघत असतील. शंभूराजे आबासाहेब म्हणून रडत असतील. त्यांनी धोसरा काढला असेल. आमचे आबासाहेब माहुली गड सोडून गेले तेव्हा आमची जी अवस्था झाली, तीच गत आमच्या लेकरांची. सुखाचा घास कोणाच्या नशिबी नाहीच का? आता कुटुंबाची, स्वराज्याची सगळी मदार आऊसाहेबांवर. करतील. आऊसाहेब काहीतरी नक्कीच करतील. तो आप है जीजाबाई साहेब? हो. आणि तुम्ही त्या रायबागात का बोलवलंय मला? आमचं प्रतिबिंब बघण्यास. प्रतिबिंब? ते आरशात बघायचं असतं. स्वराज्य हाच आमचा आरसा. वाघिणी समोर यायला भीती नाही वाटली? नाही. आमच्या कमरेवरची तलवार काढून घेतली म्हणून डर नाहीसा झाला वाटतं. तलवार नसली तरी मी वाघिणच आहे. नरड्याची घाटीही धरू शकते. तुम्हास नरड्याची घाटे दिसते, आम्हास गाभारातला घाट दिसतो. या साखर पेरणीने आम्ही गप्प बसू असं वाटतंय तुम्हाला? हो, कारण तुम्ही आमच्या रक्तमासाच्या आहात, या मातीच्या आहात, मातापूर माहूरच्या आहात, मराठमोळी आहात. तुम्ही संस्कार सोडणार नाही, सत्वानं जगणार आहात. हे कोणी सांगितलं? तुमच्या माहूरगडानं, आई रेणुका देवीनं. जी रेणुका देवी वाळूच्या घागरी बनवायची, सापाची चुंबळ करून त्या घागरीतून पाणी आश्रमात आणायची, त्या सत्वानं सांगितलं. पुराणात जाऊ नका. पुराणात नाही, आम्ही आईचं महात्म्य सांगितलं. आणि आमच्या समोर उभी असलेली आई कोणतं महात्मा घेऊन आलीये? रायबागन, आम्हास तुमची मदत हवी. मदत? कसली मदत? एका बाजूस राजे पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकलेत, तर दुसऱ्या बाजूस शाहिस्त खान स्वराज्यावर चालून आलाय. त्याच्या सोबत आम्ही आहोत आणि आम्ही हे स्वराज्य संपवणार. हे जेवढं स्वराज्य आहे त्याहून जास्त ते आमचं घर आहे. असेल. काही वर्षांपूर्वी
तुमच्या घरावरही असं संकट आलं होतं. काय केलं तुम्ही? मी लढले. आम्हीही लढू शकतो. भाऊसाहेबांना बराच वेळ लागला जी. कुणी यायच्या आत निघायला पाहिजे लवकर, नाहीतर हिफाजत करणं अवघड होऊन जाईल. तुम्ही लढाल पण जिंकणार नाही. तुम्ही जिंकला होतात. मी माझी मिराशी अबाधित ठेवू शकले. औरंगजेबाची मर्जी राखू, त्या शरण जाऊ. तो एक करार आहे, एक समझोता. वाघिणीच्या नावाखाली शेळी बनून लढायचा. मी आजही वाघेणच आहे. राजे उदाजी देशमुखांची वाघीण आहे आणि कायम राहणार. मग आम्हासही तो मार्ग दाखवा, तो करार सांगा. शाहिस्त खानाशी समझोता करून द्या. ही तर रदबदलीची भाषा झाली. हो, ही रदबदलीचीच भाषा. तुम्ही आमच्यासाठी शब्द टाकावा आणि स्वराज्यावरचं संकट टळावं. हे आमचंच नाही, मराठी मातीचा आर्जव आहे. रायबागन या मातीनं खूप खूप सोसलंय. हुंक्यांच्या दिंड्या, अब्रूच्या वराती पाहिल्यात. संसाराच्या कमानीखाली माणसाचं जगणं चिरून काढलेलं पाहिलंय. इथं आजच नाही, अनेकदा अशुभाच्या सावल्या येऊन गेल्यात. भयंकराची पावलं नाचून गेलीत. आज खूप वर्षांनी इथं शुभंकर नांदू लागलंय. सुखाच्या सावलीचा गलबला ऐकू येतोय. आता या मातीस पुन्हा निवडुंग नको. नको त्या बाभळीच्या काटेरी फेस फांद्या. नको. त्यासाठी एकच पर्याय, शरणागती. ठीक आहे, येऊ आम्ही शरण तुमच्यासारख्या. परंतु आत्मसन्मान टिकेल. अर्थात. तुमचा टिकला. एक वेळ रेणुका देवीच्या मुखातला विडा रंगणार नाही, परंतु तुमच्या तलवारीचं पातं रक्तानं रंगतं. मुघलांसाठी तळपत्या उन्हात संसार सोडून रणांगणावर फिरताय. मिळतो तुम्हास तो मान का मिळते अवहेलना? हा, का शेळीच्या कळपात हरवलेली वाघीण शोधताय? जिजाबाई साहेब, राजे उदाराम देशमुख, बादशाह ठणकावणारे, ताठ मानेनं जगणारे. आत्मसन्मानासाठी बलिदान दिलं त्याने, परंतु तुम्ही त्या बलिदानावर म्याव म्याव करत उभ्या आहात. कुठे आहे ती वाघिणीची डरकाळी? सांगितलं ना, हा एक करार आहे. वाघिणी करार एकच, नरड्याची घाटी. मी एकटी होते, वाघीण होते, पण समोर वणवा पेटला होता. राजे, कसला विचार करताय? विचार एकच, दोर कधी तुटणार, वेढा कसा फुटणार. राजे, आपले सगळेच प्रयत्न सुरू आहेत. लवकरच यश येईल. यश येणार हे खरंय बांधल, पण कधी, केव्हा? आज किती दिवस झाले आपण पन्हाळ्यावरच अडकून पडलो आहोत. राजे, अहो वेडाच या पद्धतीनं पडलाय, आणि त्यात तो सिद्धी पार इरेस पेटलाय. राजे, तेही खरंच आहे म्हणा. बडी बेगम जास्तच आक्रमक झाली.
म्हणून वेढा एवढा जागरूकतेनं सुरू आहे. त्यात आऊसाहेबांनाही पूर्ण लक्ष देता येत नाहीये. बांदल, आम्हाला खरी काळजी राजगडाचीच वाटते, स्वराज्याची काळजी वाटते. रयत पुन्हा होरपळून निघू नये याची काळजी वाटत राहते. आणि इथे अजूनही महत्वाची कडी हाती लागत नाही. राजे, तुम्ही काळजी करू नका, सगळं होईल नीट. राजे, तुम्ही आराम करा, मध्यरात्र झालीये. वैराज, झोपा तुम्ही. नाही बांदल, आम्हाला तशी झोप लागणार नाही. म्हणजे राजे, म्हणजे पायथ्याला गडबड झाली तरच माथ्यावर अंगाई ऐकू येते आणि मग झोप लागते. समजलं नाही राज. पायथ्याला गडबड झाली तरच झोप. दोरीचा ताण वाढल्याच्या आनंदात डोळे आपसूक मिटतात. पायथ्याला गडबड कसली राजे? चला बुरुजावर. आज आमच्या समोरही वणवा पेटला आहे. हा वणवा सहानुभूतीच्या पाण्याने नाही, शरणागतीने विझणार. रायबागन, आम्ही तुमच्याकडे विश्वासानं आलो आहोत. मराठ्यांचं राज्य, रयतेचं राज्य, ते वाचवण्यास मदत करा. सिद्धीच्या विळख्यातून राजेंना बाहेर काढा आणि शाहिस्तखाना स्वराज्यापासून रोखून धरा. ते शक्य नाही, शक्य होणार नाही. मुघलांची ताबेदारी तुम्हाला स्वीकारावीच लागेल. जशी तुम्ही आत्ता स्वीकारलीत तशी नाही, जशी शहाजी राजांनी स्वीकारली तशी. रायबागन, तुमच्यावरही अशी वेळ येऊन गेली आणि परिणाम तुम्ही जाणताच. हद्दपारी. बगावतीची काय सजा असते हे तुम्हाला माहीतच आहे. आणि हे माहीत असून सुद्धा तुम्ही पुन्हा तोच खेळ का मांडलाय? रयतेच्या सुखासाठी, त्यांच्या सुखासाठी आम्ही ही होरपळ सहन करून स्वराज्य उभं केलं आणि त्यात आम्ही यशस्वी झालो. मग आज इथे माझ्याकडे मदत मागायला का आला? स्वराज्यासाठी, आयाबायांच्या सुखासाठी. आम्हास त्याची लाज वाटत नाही ना कमीपणाही वाटतो. आणि मदत आम्ही कुणाकडे मागतो आहोत? या मातीच्या लेकीकडे, माहूरच्या लेकीकडे. ते शक्य नाही. या शब्दांच्या जाळ्यात फसणारी ही ती वाघीण नाही. आणि दुसरी गोष्ट, माझी निष्ठा तपासत बसू नका. निष्ठा तपासत नाही, परंतु करारास कारणीभूत व्हावं अशी आमची इच्छा आहे. आज आमच्या शिवबाराजेंनी स्वराज्य उभं केलं. तुमचं पाठबळ मिळालं तर उद्या दिल्लीवर भगवा फडकेल. बास. दिल्लीवर झेंडा फडकवणं मराठी माणसाचं काम नाही. आपण आहात तिथे ठीक आहात. आणि स्वराज्य स्वराज्य म्हणजे तरी काय? मूठभर जोंधळे. मुघलांच्या गरम तव्यावर पडताच बघता बघता त्याच्या लाह्या होतील. म्हणूनच फितुरीचं राजकारण थांबवावं आणि शास्तखाना शरण यावं. होशियार, जागते रहो. 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 आप यहाँ? देवळात आहे. देवी समोर आहे. तुम्ही निश्चिंत राहा. जी, चलो रे.
हमला दुश्मन! क्या हुआ? हमला हुआ है, जगाओ सबको! हमला दुश्मन! भागो 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 भागो! राजे, हा आरडा ओरडा कसलाय? लांडगा आला रे आला ही गोष्ट ठाऊक आहे का? माहिती आहे ना राजा. त्याचीच ही सुरुवात. चला झोपूया. भागो 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 भागो! कहा है करीम? पता नहीं हुजूर. तो नहीं, रुक जाओ. कहां से हुआ है हमला? भागो भागो! खामोश! कहा है दुश्मन? कहा है दुश्मन? क्यों चिल्ला रहे थे फिर? बोलो, क्यों चिल्ला रहे थे? तू क्यों चिल्ला रहा था? मैं तो सोया था हुजूर. कोई चिल्लाया इसलिए मैं भी चिल्लाया. इसके बाद किसी ने ऐसी हरकत की तो यही हश्र होने वाला है सबका. याद रखो, पहले देखो, सोचो, समझो, पूछताछ करो, उसके बाद चिल्लाओ. तुम्ही आम्हास वाचवलत का? तुम्हाला नाही, मी स्वतःला वाचवलं. मतलब? तुमच्या अंगावर साधा ओरखडा जरी उमटला तरी तुम्हाला दैवत मानणाऱ्या तुमच्या रयतेनी मला जिवंत ठेवलं नसतं. मावळे आजूबाजूला छुपे पहारे देतायत हे जाणून होता. तरीही एकट्या भेटीस आलात. भीती नाही वाटली? चौरंगाची कहाणी माहित आहे आणि इथे स्त्रीवर अन्याय होत नाही हेही जाणून आहोत. मग आमची रदबदली का करत नाही? कारण नीतिमत्तेचा झोका तुम्ही शेवग्याच्या झाडाला बांधलाय, दोर नाही. पण ही ठिसूळ शेवग्याची फांदी तुटणार हे माहितीये म्हणूनच आमचं सांगणं आहे तुम्हाला. खूप नाव केलं, मोठी मिरास उभी केली, पण आता तिची मर्यादा इथे संपते. शिवाय नदीने कितीही अवखळपणा केला तरी शेवटी सागरालाच जाऊन भेटायचं असतं. आणि सागर म्हणजे मोगल साम्राज्य. आणि आपला हा स्वराज्याचा ओघळही त्या सागरात मिळावा आणि इतिश्री म्हणून मोकळं व्हावं. स्वराज्यास ओघळ समजलात, त्यावरून तुमच्या पंडिता या किताबाची मातब्बरी कळली. ओघळच आहे तो, मराठ्यांच्या मावळ्यांच्या रक्ताचा ओघळ, तमाम आयाबायांच्या अश्रूंचा ओघळ. धर्मराज युधिष्ठिरांच्या रक्ताचा एक थेंब पृथ्वीवर पडला असता तर पृथ्वी नष्ट झाली असती. त्या रक्ताच्या थेंबापेक्षा स्वातंत्र्यासाठी सांडलेल्या रक्ताचा थेंब लाख पटीने श्रेष्ठ. हा त्याचा ओघळ आहे, समजलं? पण शेवटी सागर तो सागरच. त्या सागराचे आचमन करेल हे स्वराज्य. मुघल साम्राज्याचं कौतुक तुम्हास, आम्हास नाही. मी वास्तव बोलते आहे. आम्ही विस्तव बोलत आहोत. रायबागन, तुम्ही आहात, आम्हीही आहोत. आई भवानीच्या कृपेनं हा पेच सुटेलच. परंतु आज तुम्हास निक्षून सांगतो, तुमचा हा मुघल साम्राज्याचा सागर कोरडा तर होईलच, परंतु तुमच्या आलमगीर औरंगजेबाचा शेवटही ह्याच मातीत होईल. हे शक्य नाही. आम्ही शक्य करून दाखवू.
पैज पैज